हा आमच्या नांदुरा शहरामध्ये मागील 5 वर्षापासून करोड रुपये खर्च करून बांधून तयार असलेला सरकारी दवाखाना, जनतेच्या टॅक्सचे करोड रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा दवाखाना मागील 5 वर्षापासून पडलेला आहे. आज तो दवाखाना खंडर होण्याच्या मार्गावर आहे आणि आमच्या मलकापूर मतदारसंघाचे सतत 25 वर्ष राहिलेले लोकप्रतिनिधी याकडे कोणतेही लक्ष देत नाही. मी मागील सतत 1 वर्षापासून मागणी करत आहे की हा दवाखाना कधी चालू होणार, पण याकडे त्यांचे कोणतेही लक्ष नसल्याचे दिसून येते. आतापर्यंत त्यांनी हा दवाखाना चालू करण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलल्याचे मतदारसंघातील नागरिकांना दिसून आले नाही. आता आपण पाहू शकता, हा दवाखाना खंडर होण्याच्या मार्गावर आहे. करोड रुपये खर्च करून बांधलेली इमारत, जनतेच्या टॅक्सचे करोड रुपये खर्च करून बांधलेली इमारत आज खंडर होण्याच्या मार्गावर आहे. हे पहा, काही लोक फोडतोड सुद्धा करत आहे. म्हणजे आज ही परिस्थिती या दवाखान्यावर आलेली आहे. म्हणजे उद्घाटनाच्या पहिलेच नवीन इमारत आज खंडर होऊ शकते. हे आमच्या अकार्यक्षम राजकीय पुढाऱ्यांमुळे आणि जनतेने निवडून दिलेले अकार्यक्षम राजकीय पुढारी यामुळे हे शक्य होत आहे. हे आपण एक पाहिली इमारत, आता दवाखान्याची दुसरी इमारत आपण पाहू. ही दवाखान्याची दुसरी इमारत पहा, 2 वेळा कलर मारून झालेला आहे. इमारतला क्रॅक सुद्धा गेलेल्या होत्या, ते रिपेअर केलेल्या दिसतात. म्हणजे 5 वर्षात बांधलेली इमारतला क्रॅक सुद्धा गेलेल्या होत्या, तरी चालू होण्याचा कुठलेही चान्सेस नाही. पाहू शकता आपण, एवढी मोठी भव्य इमारत नागरिकांना याचा कुठलाही उपयोग होत नाही. आणि हा एक व्यसनाधीन तरुणांसाठी व्यसन करायचा अड्डा बनलेला आहे. इथं आपल्याला सर्रास दारूच्या बाटल्या सर्व पाहायला मिळते. पण हा दवाखाना कधी चालू होणार? येत्या काही दिवसामध्ये या दवाखान्यावर उपोषण करण्याची वेळ येणार आहे. माझा या मलकापूर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी, राज्याचे आरोग्य मंत्री यांना इशारा आहे, येत्या काही दिवसामध्ये नांदुरा शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांसह नांदुरा शहरातील जनतेसह या दवाखान्यापुढे आम्ही हा लवकरात लवकर चालू व्हावा यासाठी लवकरच उपोषण करणार आहे. याची या मलकापूर मतदारसंघाचे आमदार यांनी दखल घेतली पाहिजे.